नमस्कार, मी प्राध्यापक बालाजी बाबर. महाराष्ट्र स्टेट बोर्ड एक्झाम 2025 च्या माध्यमातून जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत या विद्यार्थ्यांसाठी केमिस्ट्री विषयासाठी आपण मोस्ट इम्पॉर्टंट किंवा IMP क्वेश्चन सिरीज सुरू केलेली होती. त्यामध्ये आतापर्यंत आपण 13वे लेक्चर पर्यंत पोहोचलो आणि यामध्ये केमिस्ट्रीचा चॅप्टर नंबर 13 आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर सुरू करू. हेडिंग टाका चॅप्टर क्रमांक 13 अमाइन. अमाइन या चॅप्टर मध्ये जसं आपण चॅप्टर 10, 11 आणि 12 साठी IUPAC नॉमेनक्लेचर हे कंपल्सरी केलं होतं, तर या चॅप्टर साठी सुद्धा आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर साठी IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम करायची आहे. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आहे व्हॉट आर अमाइन. राईट डाऊन व्हॉट आर अमाइन. ठीक आहे. त्याच्यामध्ये अमाइनचं जे प्रिपरेशन असणार आहे आणि क्लासिफिकेशन असणार आहे, तर हे अमाइनचं प्रिपरेशन आणि क्लासिफिकेशन करून ठेवा. त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे मेंडिस रिडक्शन. राईट डाऊन मेंडिस रिडक्शन हा पॉइंट आपल्याला करायचा. त्यानंतर गॅब्रियल लिहून घ्या. गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस. गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस ही सिंथेसिस महत्वाची आहे. ही सिंथेसिस करून ठेवा. त्यानंतर हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन. राईट डाऊन हॉफमन ब्रोमामाइड. हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन. हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन. पुढचा जो IMP क्वेश्चन असणार आहे कपलिंग रिएक्शन. लिहून घ्या. कपलिंग रिएक्शन. कपलिंग रिएक्शन. नेक्स्ट लिहून घ्या हाइसबर्ग्स रिएजंट किंवा त्याच्यावरती क्वेश्चन हाइसबर्ग टेस्ट. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन डिस्टिंग्विश बिटवीन. राईट डाऊन डिस्टिंग्विश बिटवीन. डिस्टिंग्विश बिटवीन इथाइल, इथाइल, डाइथाइल and ट्राई इथाइल अमाइन. डिस्टिंग्विश करायचं आहे डाइथाइल, इथाइल, डाइथाइल अँड ट्राइथाइल अमाइन. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा जो महत्त्वाचा क्वेश्चन आहे ऍक्शन ऑफ नायट्रिक ऍसिड ऑन एनिलीन. लिहून घ्या ऍक्शन ऑफ नायट्रिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड ऑन एनिलीन. ऍक्शन ऑफ नायट्रिक ऍसिड ऑन एनिलीन. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे एमिनोलिसिस. राईट डाऊन एमिनोलिसिस ऑफ अल्काइल हॅलाइड. एमिनोलिसिस ऑफ अल्काइल हॅलाइड. नेक्स्ट क्वेश्चन डायझोटायझेशन. डायझोटायझेशन रिएक्शन ऑफ एनिलीन. डायझोटायझेशन रिएक्शन ऑफ एनिलीन. आणि शेवटचा क्वेश्चन आहे या चॅप्टर मधला झ्विटर आयन अँड फॉर्मेशन ऑफ झ्विटर आयन. झ्विटर आयन. ठीक आहे. तर अमाइन चॅप्टर मध्ये हे सर्व क्वेश्चन जे महत्त्वाचे आहेत ते आपण आजच्या लेक्चर मध्ये डिस्कस केलेले आहेत. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण चॅप्टर क्रमांक 13 अमाइन हा डिस्कस केला. पुढच्या लेक्चर मध्ये म्हणजे आपलं लेक्चर क्रमांक 14 असणार आहे. चॅप्टर क्रमांक सुद्धा 14 असणार आहे बायोमॉलिक्युल्स. या चॅप्टर मध्ये जे IMP क्वेश्चन आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. तो तास इतकंच. धन्यवाद.